नेहमीप्रमाणे सूर्य उगवला. सर्वांसोबत माईंची सकाळ झाली. पण माईंचा उत्साह काही औरच होता आज. आज माईंची लगबग सर्वांच्या नजरेत भासत होती. प्रत्येकजण कुजबुजत होता. शांत होते फक्त आब्बा. आब्बा हे माईंचे मित्र. गेल्या 15 वर्षापासूनचे सुखदुःखाचे सोबती. मोहनरावांची नजर आब्बांकडे गेली. आब्बा, माईंची कसली घाई एवढी? वयाच्या 50व्या वर्षी कसला हा उत्साह? आज काही दिवाळी आहे का? मोहनराव यांनी विचारले सुद्धा. होय. माईंचे वय 50 वर्ष आणि या राहतात वृद्धाश्रमामध्ये. नाव आहे सावली. आयुष्याच्या उन्हात करपल्यानंतर गेल्या 15 वर्षापूर्वी वृद्धाश्रमामध्ये आब्बासोबत आल्या होत्या. त्यावेळेस होत्या त्या व्यक्तींपैकी आब्बा आज एकटेच होते. बाकी सर्वजण नवीनच होते. मोहनरावांच्या प्रश्नांवर आबा हसले. मोहनराव, आज दिवाळीच आहे असे समजा. ऐन उन्हाळ्यात कसली आली दिवाळी? असंच काहीतरी पुटपुट करत मोहनराव निघून गेले. माई, अहो जरा सावकाश, किती घाई करताय? आत्ता कुठे सकाळचे 7 वाजले आहेत. दुपारचे 1 वाजायला अजून अवकाश आहे. आपल्याकडे अजून खूप वेळ आहे आबा. माहीत नाही का मला? पण सखू आली तर माझे 2 तास जातील. मेली धुणे भांड्याला खूप वेळ लावते. म्हणून शोभाला बोलवले आहे आज सकाळीच. मला खूप कामे आहेत अजून. आणि हो, तुम्ही पण आवरून घ्या लवकर. नाहीतर मी एकटीच जाईन हो. माई नक्की जाणार माझ्याशिवाय? शक्य आहे? आबांनी स्मितहास्य केले. माई क्षणभर थबकल्या. कारण गेल्या वर्षी याच दिवशी बाहेर पडल्या होत्या. नंतर संपूर्ण वर्षभर वृद्धाश्रमाबाहेर एक पाऊले टाकले नव्हते त्यांनी. त्यामुळे मी एकटी जाऊ शकेन का या स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर नाही असेच होते. त्यामुळे बरं आटपा लवकर, एवढं बोलून माई स्वयंपाकघरात निघून गेल्या. शोभाबाई, झाली का तयारी? स्वयंपाकघरात शिरतानाच माईने शोभाला विचारले. माई, आताशी 7:30 वाजलेत. अजून खूप वेळ आहे. सगळ्यांचे चहा पाण्याचं बघते. मग करूया सुरुवात शिरा करायला. जरा दमाने करूया तो बटाट्याचा शिरा, म्हणजे मला बी समजेल. मी पण पहिल्यांदाच करतीये. ठीक आहे. माई, आज तुमचा जन्मदिवस आहे का? नाही. मग कोण येणार आहे का? कोण येणार माझ्या म्हातारीकडे शोभा? इथं मी जिवंत आहे का मेली आहे हे बघायला पण कोण येत नाही. माई थोड्याशा गंभीर झाल्या. इतक्यात आब्बा आले. माई, आज गंभीर होण्याचा दिवस नाही. तुम्ही ज्या दिवसाची वर्षभर वाट पाहत होता तो दिवस आला आहे आज. अहो, आज तर आनंदाचा दिवस. चला आटपा लवकर. हे बोलून आब्बा उत्तराची वाट न पाहता निघून गेले आणि शोभाने पुन्हा गोड करण्याचे कारण विचारले. शोभा, जाऊ दे बाई, नंतर समजेल तुला. तो आपला शिरा करायला घे लवकर. तोपर्यंत माझ्यासाठी चहा टाक. आणि माई आराम खुर्चीत विसावल्या. क्षणभर म्हणून डोळे मिटले आणि माईला आठवला मागील वर्षाचा तो दिवस. आब्बा आणि माई घाईघाईने त्या पुरातनकालीन मंदिराच्या आवारात प्रवेशल्या. प्रवेश करताना माईंची नजर भिरभिरत होती. माई ठेचकळल्या. माई, घाई करू नका. आब्बांनी माईला आधार दिला. माई, आता कुठे आपण आलो आहोत? आपल्याला मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या बागेकडे जायचे आहे. माई थोड्याशा लाजल्या व आब्बा हसले. दोघांनी देवदर्शन घेतलं आणि मागील बाजूला असलेल्या बागेकडे निघाले. बागेच्या फाटकासमोर आल्यावर आबा थांबले. मग माई पण थांबल्या. माई, जा तुम्ही आत, आब्बा म्हणाले. चला ना आत, मी ओळख करून देते. नको आज, पुन्हा केव्हा तरी. मागीलप्रमाणे आब्बा आज पुन्हा बोलले. पुन्हा केव्हा तरी कशाला? आजच चला. तुम्ही दरवर्षी टाळता, आज यावंच लागेल. माईने घाटच घातला. शेवटी पुढच्या वर्षी भेटण्याचे नक्की करूनच आब्बांनी काढता पाय घेतला. माई, मी बरोबर 4 वाजता येईन. माई आत गेल्या. साधारण 5 मिनिटांनी माई एका बाकासमोर उभ्या होत्या. बाकावर एक साठीची व्यक्ती बसली होती. वर्तमानपत्र वाचण्यात गुंग होती. माई काही क्षण तशाच उभ्या होत्या. जनार्दन. माईंनी साथ घातली. त्या व्यक्तीने वर्तमानपत्र बाजूला केले. जान्हवी. या एका शब्दाच्या प्रतिसादाने हजारो फुलांचा वर्षाव झाल्यासारखं माईंना वाटले. बाकावर भरपूर जागा असूनही जनार्दनने हसून जागा करून दिली. माई बसल्या. मला उशीर झाला का? नाही. मी पण आत्ताच आलो. कशी आहेस? आनंदात. माझ्या येण्याची वाट पाहत होतात की खरंच वर्तमानपत्र वाचत होतात? ए बैस. नाही, मी तुला येताना पाहिलं होतं. आणि तरीही. असंच. जनार्दनने वर्तमानपत्राच्या मधोमध असलेलं छिद्र दाखवलं आणि दोघे हसायला लागले. गप्पा आणि आठवणींच्या नावेत बसून सफारीने निघाले. बऱ्याच वेळानंतर माईने आणलेला शिरा जनार्दनला खायला दिला. शिरा खाताना काजूच्या तुकड्यामुळे जनार्दनला जोराचा ठसका लागला. ठसका इतका जोराचा होता की जनार्दनच्या डोळ्यात पाणी आलं आणि माईंच्या कपाळावर घाम फुटला. माई, ओ माई. शोभाने माईंच्या खांद्यावर हात ठेवला. माई दचकून झाल्या. किती घाम आलाय माई? चहा घ्या. शोभाने स्वतःच्या पदराने माईच्या कपाळावरील घाम पुसून चहा दिला. शोभा, काजू जरा बारीकच कर, अडकणार नाहीत म्हणजे घशात, माईंनी आवर्जून सांगितलं. चहाचा घोट घेत घेत माई सांगत गेल्या आणि शोभा त्याप्रमाणे शिरा करत होती.
असाच गोंधळ आणखी एका घरात चालू होता. सखाराम सखाराम शुभांगी सारखीच ओरडत होती. काय झाले ताई? सखाराम पळत पळत समोर येऊन उभा राहिला. अरे झाले की नाही? आप्पा कुठे आहेत? त्यांचा ब्रेकफास्ट झालाय की नाही? सखाराम काही बोलायच्या आतच शुभांगी बोलली. ओ विठोबा, कमरेवर हात ठेवून काय उभे आहात? काय विचारते आहे मी? जा ना, पहा कुठे आहेत आप्पा? एवढं बोलून शुभांगी स्वतःच आप्पांना हाक मारीत निघून गेली. सखाराम विचार करत होता की आज चालले काय घरात? रोज कासवाच्या गतीने चालणारी कामं आज हरणाच्या गतीने का पळत आहेत? आप्पा दार उघडा ना लवकर. किती उशीर होतोय? चला ना लवकर. शुभांगीने आप्पांचा खोलीचा दरवाजा अक्षरशः बडवलाच. आप्पांनी दरवाजा उघडला आणि शुभांगी आप्पांना पाहतच राहिली. आप्पांनी चुटकी वाजवून शुभांगीला भानावर आणलं. आप्पा किती क्यूट दिसताय तुम्ही. आप्पाने आज आकाशी रंगाचा सूट घातला होता आणि त्यावर चंदेरी रंगाचा टाय. एक उमद व्यक्तिमत्व. व्यावसायिक श्री जनार्दन रंगराव पाटील. एक लोकप्रिय आणि त्यांच्यासमोर उभी होती त्यांची एकुलती एक लाडकी नात शुभांगी. मुलगा आणि सून यांच्या अपघातानंतर आप्पांची जगण्याची एकुलती एक आशा. क्या बात आप्पा, आज माईंची विकेट नक्की. चला शुभांगी ताई, चला आता खूप झाले. खरं तर आप्पा आज लाजलेच होते आणि शुभांगीला ते खूप आवडलं होतं. चला चला, हो चला. दोघे बंगल्याबाहेर आले. सखारामने आप्पांची गाडी आणली. सखाराम, आज माझी गाडी घेऊन ये. आज काय बुवा मॅचिंग? जनार्दनने शुभांगीला टपली मारली. सखारामने निळी गाडी आणली. सखाराम, आज तुला सुट्टी. गाडी आज मी चालवणार आहे. सखाराम काही बोलायच्या आधी शुभांगी स्टेअरिंगवर बसली. आप्पा पण बसले. सखाराम सुट्टीच्या आनंदात आत गेले. इकडे बरोबर 11 वाजता माई आणि आब्बा निघाले. थोडंसं दूर गेल्यावर रिक्षा केली. जुना गणपती चल, आब्बांनी पत्ता सांगितला. रिक्षा निघाली. रिक्षा निघता क्षणीच माई बोलल्या. आब्बा, गेल्या वर्षी तुम्ही शब्द दिला होतात. हो आठवते मला. आज मी नक्कीच पाहणार माईंचा चॉईस. आब्बांनी चॉईस या शब्दावर विशेष भर दिला. माई लाजल्या आणि आब्बा खळखळून हसले. गप्पांच्या नादात जुन्या गणपतीचं मंदिर आल्याचंही लक्षात आले नाही. आजोबा, मंदिर आलं बरं का. 50 रुपये झाले. रिक्षावाल्याने एका वेळेस दोन्ही कामं केली. भाडं देऊन दोघेही मंदिरात गेले. दोघांचं दर्शन आज अगदी व्यवस्थित झालं. दोघेही मंदिराच्या मागील बाजूस बागेच्या आत आले. माई, कुठे बसायचे? त्या पिंपळाच्या झाडाखाली. अच्छा, ही जागा आहे तर हो. माई अनाहूतपणे बोलून गेल्या, पण हसल्या. आज माईचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता. त्या आतुरतेने जनार्दनची वाट पाहत होत्या. त्यांना गेलेला 1 वर्ष 1 मिनिटाचा वाटला, पण आत्ताच एक एक मिनिट त्यांना 1 वर्षासारखा वाटत होता. अधीरपणा लपवण्यासाठी त्या सारखं सारखं साडीची घडी सावरत होत्या. आब्बासोबत बोलत होत्या, पण नजर मात्र भिरभिरत होती. बराच वेळ गेला. माई, बराच उशीर झाला. माईंनी आबाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. बराच वेळ झाला. जवळजवळ 4 वाजायला आले. आब्बांनी खुलासा केला. हो ना, अजून कसे आले नाहीत? काय माहीत, विसरले तर नाही ना? नाही, असे होणार नाही. गेल्या 30 वर्षात असं एकदाही झालं नाही. माईंच्या प्रत्येक शब्दात विश्वास होता. माई विचार करू लागल्या. काय झालं असेल? उशीर झाला असेल की खरंच विसरले असतील की काही बरं वाईट झालं असेल? आत्तापर्यंत आनंदी आणि उत्साही दिसणारा माईंचा चेहरा सूर्यास्ताप्रमाणे काळवंडला जाऊ लागला. वाट पाहता पाहता आता माईंचे डोळे पाणवायस सुरू झाले होते. पण आबांची नजर चुकवून माई डोळे पुसण्याचा प्रयत्न करीत होत्या आणि आब्बा हे लक्षात येऊन सुद्धा तसं दाखवत नव्हते. माई, आता निघायला हवं, बराच वेळ झालाय. थोड्या वेळाने रात्र होईल. आब्बांच्या या वाक्याने माई भानावर आल्या. घड्याळाकडे पाहिलं. खरंच खूप वेळ झाला होता. क्षणभर थांबून माई स्वतःच उठल्या. इकडे तिकडे पाहिलं. चला आब्बा, असं बोलून चालू लागल्या. काही न बोलता आब्बा देखील उठून माईंच्या मागे चालू लागले. दोघेही कासवाच्या गतीने चालू लागले, कारण दोघांच्या मनावर अपेक्षाभंगाचे दुःख जवळजवळ सारखंच होतं. जान्हवी, लक्षात ठेव, तुला भेटल्याशिवाय मी या जगाचाही निरोप घेणार नाही. माईने जनार्दनचे शब्द आठवले. माईंच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. घर येईपर्यंत आब्बा आणि माई एकही शब्द बोलले नाहीत. वृद्धाश्रमात आल्यावर माई कुणाशीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेल्या. मोहनरावांनी प्रश्नार्थक नजरेने आब्बांकडे पाहिलं. आब्बांनी सर्वांना शांत राहण्यास सांगितलं आणि खोलीत जाऊन माईंना इतका वेळ थांबून ठेवलेल्या अश्रूंनी संत वाहण्याची परवानगी दिली. आज सकाळीच माई जाग्या झाल्या. त्या बिछाण्यातून उठल्या. खिडकीचा पडदा बाजूला केला. खिडकी उघडली. ताजी हवा आत आली. माईंनी बाहेर पाहिलं. कुणीही उठलं नव्हतं, पण परसात गुलमोहराचे झाड आपला लाल पिवळा डोलारा घेऊन सर्वांच्या आधी सूर्यदेवाचं स्वागत करण्यात मग्न उभा होता. माई बाहेर आल्या आणि अंगण स्वच्छ करू लागल्या. त्या दिवसाला आज पूर्ण 1 आठवडा पूर्ण झाला होता. पण माईंचं मन जनार्दन का आले नसतील याचं कारण शोधू शकल्या नव्हत्या. विचारात मग्न माईंना अचानक फटाका वाजण्याचा आवाज आला.
माईंनी फटाकाकडे पाहिले. एक सुंदर तरुणी उभी होती. तिच्या अंगात लाल पिवळ्या रंगाचा पोशाख होता. माईंनी एकदा गुलमोहराकडे पाहिलं, एकदा तिच्याकडे पाहिले. किंचित हसल्या आणि तिला आत येण्याची परवानगी दिली. नमस्कार, मला माईंना भेटायचं आहे, त्या मुलीने खुलासा केला. काय काम आहे? ती काहीच बोलली नाही, फक्त हसली. कुठे आहेत? अंगणातल्या खुर्चीकडे बोट दाखवून माईंनी तिला बसण्यास सांगितले. हातातील काम पूर्ण करून माई तिच्याजवळ येऊन बसल्या. बोला, मीच माई. मुलीनं वाकून नमस्कार केला. मी शुभांगी विद्याधर पाटील. पण माईंना ओळख लागली नाही. जनार्दन पाटील यांची नात हे ऐकताच माईंना आश्चर्याचा धक्काच बसला. जनार्दनची नात माझ्याकडे कशाला आली असेल? की हा निव्वळ योगायोग असेल? माई विचार करू लागल्या. माई कसला विचार करताय? काही नाही. पण तुम्ही माझ्याकडे? माईंनी चेहऱ्यावरचे भाव लपवण्यासाठी प्रयत्न केला. हो, तुमच्याकडेच. ठरल्या वेळेला येण्यास न जमल्याने आप्पांनी म्हणजे जनार्दनरावांनी म्हणजे माझ्या आजोबांनी आपली क्षमा मागण्यासाठी मला पाठवले आहे. काय? माई अक्षरशः उडाल्याच. हे माईंना अनपेक्षितच होतं. जनार्दनने तुला सांगितले आहे? म्हणजे तुला माहीत आहे? हो, मला माहीत आहे सगळं. आणि आज नाही, मला गेल्या 5 वर्षापासून माहिती आहे. आप्पांनी मला सर्व सांगितलं आहे. आप्पा माझ्यापासून काहीही लपवीत नाहीत. आफ्टर ऑल ही इज माय बेस्ट फ्रेंड. आणि हो, माझा आप्पांवर पूर्ण विश्वास आहे. इतक्या शोभाने येऊन विचारलं. माई आंघोळीचं पाणी काढलंय, येत आहे ना? शुभांगीसाठी चहा करायला सांगून माई लगेच आत निघून गेल्या. खरं तर या परिस्थितीत थोडासा विचार करायला वेळ हवा होता. चहा झाला का शुभांगीताई? खुर्चीत बसता बसता माईंनी विचारलं. शुभांगीने फक्त होकारार्थी मान हलवली. आणखी घ्यायचा? हो, खूप छान झालाय. कुणी केला? माईंनी शोभाला बोलवले. शोभा लगबगीने आली. शुभांगी ही शोभा सुग्रर आहे हो. हिच्यामुळेच आम्हा म्हाताऱ्यांचं म्हातारपण व्यवस्थित चाललंय बरं का. नाहीतर या वयात आम्हाला सर्वांची आईच आहे बरं का. खरं तर हे ऐकून शोभाचा चेहरा लाल आणि अभिमानाने भरून आला. माईंनी दोघांसाठी चहा आणायला सांगितलं. शोभा आत गेली. बोला शुभांगीताई, माझ्याकडे काय विशेष? माई, तुम्हाला राग आला असेल ना? शुभांगीने सरळ मुद्द्यालाच हात घातला. हा सरळ प्रश्न ऐकून माई चरकल्याच. हो, नाही, अगदी तसं नाही, पण जरा राग आलाच. म्हणूनच आप्पांनी तुमची माफी मागितली आहे. पण ते का आले नाहीत? माईंनी अजाणतेपणे प्रश्न केला आणि एकदम शांत झाल्या. माई, त्या दिवशी आम्ही दोघेही निघालो होतो तुम्हाला भेटायला. माईंनी प्रश्नार्थक नजरेने पाहिले. हो, आप्पांनी तुमची भेट घालून देण्याचं वचन दिलं होतं. मी स्वतःच गाडी चालवित होते. माझ्या सांगण्यावरून तुम्हाला गजरा घेण्यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलो. गजरा घेऊन येताना एका मोटरसायकलने आप्पांना जोरात धडक मारली आणि आप्पांना अपघात झाला. हे ऐकताच माईंच्या काळजात धस्स झालं. काही झालं नाही ना? आप्पांच्या डोक्याला आणि पायाला फार लागला आहे. लोकांनी मदत केली म्हणून त्यांना दवाखान्यात घेऊन जाता आलं. हे सांगताना शुभांगीच्या डोळ्यात पाणी आले. आता कशी तब्येत आहे? माईंच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. सध्या काळजी घेण्यासारखं काही नाही. 8 दिवसात बरीच सुधारणा आहे प्रकृतीमध्ये. पण म्हातारपणाचं दुखणं फार वाईट असतं ना? माई, शुभांगीचे डोळे पुन्हा भरून आले. माईंनी शुभांगीला धीर दिला. पण माईंची काळजी मात्र वाढली. इतक्या शोभाने चहा आणला. दोघींनी तो घेतला. पण आता आप्पांची प्रकृती एकदम ठीक आहे. डॉक्टरांनी लवकरच डिस्चार्ज देण्याचे ठरवले आहे. उलट मीच तुम्हाला परवाला घरी घेऊन जाणार आहे. ठरल्या दिवशी नसेल, पण त्याच महिन्यात तुमची भेट घडवून आणायचं मी ठरवलं आहे. शेवटी प्रश्न प्रेमाचा आहे ना? शुभांगीने ओठ चावले. शेवटचं वाक्य ऐकून माईंचा चेहरा लाजून लाल झाला होता. या वयातही लाजताना माई एकदम गोड दिसल्या. शुभांगीने वातावरणातील गांभीर्य संपवले होते. माई, एक विचारू? हो, विचारा ना. यात परवानगी काय घ्यायची? नाही, थोडी भीती वाटते. तुम्ही रागावणार तर नाही ना? माई हसल्या. नाही, रागवणार नाही. विचार. मला तुमच्या आणि आप्पांच्या प्रेमाविषयी सविस्तर ऐकायचं आहे. माईंनी थोडा विचार केला आणि नकार दिला. पण हा नकार फक्त ओठांवरचा आहे हे बाकी शुभांगीने बरोबर ओळखलं आणि हट्टच धरला. माईंनी विचार केला. ही मुलगी जिला मी अगदी कालपर्यंत ओळखत नव्हते, ती आज माझ्यासमोर कस धरते आहे. मी हिला काय आणि कसं सांगू? माईंना जनार्दनचे शब्द आठवले. जानू, भविष्यात कधी गरज पडली तर अभिमानाने सांगता यावं असं प्रेम करावं प्रत्येक व्यक्तीने. प्रेम कधीच लाजिरवाणं नसतं. इथे फक्त गर्व असतो. आणि माईंनी होकार दिला. ठीक आहे बाळ, सांगेन. पण चल आधी आपण काहीतरी खाऊन घेऊया. सर्वजण आपली वाट पाहत असतील. आणि दोघेही तिथे निघून गेल्या. ही एक मोठी खोली होती जिथे भारतीय पद्धतीने पानं वाढली जायची. जवळजवळ सर्व व्यक्ती पानावर बसली होती. प्रत्येकाची नजर शुभांगीवर अगदी कुतूहलाने होती. एकमेकांशी कुजबूजत असतानाच मंत्रोच्चार झाला. प्रत्येकाने जेवायला सुरुवात केली.
पण नजर मात्र या अनोळखी व्यक्तीवर होती. सर्वांचं कुतूहल पाहून माईंना ओळख करून दिली. ही माझी नात. आबांनी प्रश्नार्थक नजरेने माईंकडे पाहिलं. आब्बा ही जनार्दनची नात. शुभांगी हिचं नाव ऐकताच आबांना जोराचा ठसका लागला. शुभांगीने माईकडे पाहिलं. माई मात्र शांत झाल्या. माई खरंच मस्त झालं होतं जेवण. आवडीचे पदार्थ होते सगळे. सुगरणीच आहेत बरं का. परसत बसता बसता शुभांगीने कौतुक केलं. माई आबा कोण? ते आप्पांना ओळखतात? पाहिलं नाही पण ओळखतात. थांब मी त्यांना बोलवते. माईंनी आबांना हाक दिली. आबा काय म्हणतात माई? का बोलवलंत? काय अडचण आहे? पण हे विचारताना आब्बा जरी हसत असले तरी मनातून जरा घाबरलेच होते. काही नाही आब्बा, तुम्ही इथे बसा. आब्बा जरा घाबरतच बसले. आब्बा ही शुभांगी सांगण्यासाठी आली आहे की त्या दिवशी आपण बागेत वाट पाहत होतो आणि येताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. हे ऐकताच आब्बा आणि शुभांगी दोघांनीही एकमेकांना एकाच वेळी आश्चर्याने विचारलं. तुम्ही दोघे होतात त्या दिवशी? कारण हे दोघांनाही अनपेक्षित होतं. माईंनी उत्तर दिलं. शुभांगी, तू जसं तुझ्या आप्पांचा बेस्ट फ्रेंड आहे तसेच आब्बा हे माझे बेस्ट फ्रेंड आहेत. माईंच्या उत्तराने आब्बा सोबत शुभांगीला पण तिचे उत्तर मिळाले. माई, आप्पा कुठे भेटले तुम्हाला? मला सगळं सांगा, अगदी सुरुवातीपासून सांगा मला सर्व काही. ऐकायचे मला. अगं थांब थांब, केवढ्याची पळतीये तू? आणि माईंनी सांगायला सुरुवात केली. मला बालपणापासून गाण्याची हौस होती. माझे बाबा त्यांच्या काळातील एक सुप्रसिद्ध भजनी होते. त्यामुळे त्यांनी बाबांना तेव्हापासून गाण्याचं शिक्षण चालू केलं होतं. साधारणपणे मी 6वीत असताना माझे बाबा देवाघरी गेली. त्यानंतर आई, ताई, मी अशा 3च स्त्रिया घरात राहिलो. पूर्वी बाबांच्या भजनातून मिळणाऱ्या या मानधनातून घर चालायचे. पण बाबा गेल्यावर मात्र घरात पैशांची चणचण भासू लागली. म्हणून आईला घराबाहेर कामासाठी पडावं लागलं. 4 घरची धुणी भांडी करून आई आम्हा पिल्लांची पोटं भरू लागली. दिवसामागून दिवस गेले. यथावकाश पल्लवीताईचे लग्न झाले. माझे ताईचे पती श्री स्वप्नील पावसकर हे एक उत्तम संगीतकार आणि जाणकार होते. त्यांच्या संस्थेकडून संगीत गाण्याचे कार्यक्रम होत असत. आई थकली. माझं 12वीचं वर्ष सुरू झालं. वाढत्या अभ्यासाच्या चिंतेने मी हळूहळू कार्यक्रम करण्याचे टाळू लागले. त्यामुळे सरावाला जाणेही कमी होऊ लागले. एक दिवस अचानक भाऊजी घरी आले. येऊ का घरात? अगं बाई, जावईबापू आले वाटतं. आई लगबगीने बाहेर गेली. या जावईबापू या. जानू, तुझे भाऊजी आलेत गं. काय भाऊजी? आज अचानक? पाणी देता देता मी विचारलं. हो, मुद्दामच आलोय. खास मेवणीला भेटायला. काय कलाकार, कुठे आहात? सरावला येत नाहीस का? कुणाला कंटाळलीस? आम्हाला की संगीताला? तसं नाही, यंदा माझं 12वीचं वर्ष आहे. तुम्हाला तर माहीतच आहे. हो, मला माहीत का नाही, म्हणूनच तुला काही बोललो नाही. इतके दिवस काही बोललो नाही, पण यावेळेस एक मोठा आणि महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि यामध्ये तू गाणं गावं अशी माझी इच्छा आहे आणि उद्यापासूनच तुला सरावाला यायचं आहे. भाऊजींनी निर्णय वजा आज्ञाच केली. पण माझा अभ्यास, संध्याकाळी क्लास असतो माझा. मला माहीत आहे. थोड्याच दिवसांचा त्रास आहे. दुपारी कॉलेज संपलं की सरलं की माझ्याकडे ये. तुझा सराव झाला की लवकर सोडायची व्यवस्था करतो मी, नाहीतर मीच सोडतो तुला. मग तर झालं. इतक्यात आई बोललीच. जानू, तुझे भाऊजी इतके बोलतात ना, तर जा ना थोड्या वेळ. थोड्या दिवसांचा तर प्रश्न आहे. आणि मला तयार व्हावे लागले. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी ताईकडे गेले. सराव चालू होता. जेवण करून मी सरावाला बसले. सरावाला सगळेच नेहमीप्रमाणे होते. पण कोपऱ्यात बसलेला एक तरुण मात्र मला अनोळखी वाटला होता. का कुणास ठाऊक माझं लक्ष सारखं त्याच्याकडेच जात होतं. सगळी गाणी अगदी मनापासून ऐकत होता. दादही देत होता. जवळजवळ तो रोज येत होता. पण कधी गाण्यात भाग वगैरे घेत नसे. थोडक्यात काय, तो फक्त कानसेन होता. एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. बोलण्यातली लकब, सतत हसरा चेहरा, विनोदी स्वभाव, एखाद्या चित्रपटातील नायक स्वभाव तसाच होता तो. मी हळूहळू प्रभावित होत गेले. रोज हा तरुण माझ्या आधी आलेला असायचा. पण हा आई तरी कोण, हेच मला कळेनासे झाले. नंतर समजले की आपला कार्यक्रम त्याच्या कंपनीच्या सुवर्ण महोत्सवात करायचा आहे, ज्या कंपनीत कुठल्या तरी पदावर हा कामावर होता. जनार्दन भाऊजींचा मित्र असल्याने हा कार्यक्रम आमच्याकडे आला होता. अशाच एका दिवशी पाऊस पडत असताना मी सरावाला गेले. पावसामुळे फार कमी लोकं आली होती. त्यामुळे सराव थोडा संथ गतीने चालू होता. साथीला कोण नसल्याने अगदी कंटाळवाण्या पद्धतीने सराव चालू होता. शेवटी सराव न करण्याचा निर्णय झाला. भाऊजींनी सर्वांचं मन ठेवलं आणि सर्व वाद्य कपाटात ठेवली. तोपर्यंत माझ्या क्लासची वेळ झाली होती, म्हणून मी निघण्याच्या तयारीत होते.
पण पाऊस थांबण्याचं नावच घेत नव्हता. आता काय करायचं हाच प्रश्नच माझ्यासमोर किंवा सर्वांनाच पडला होता. अहो मी एक काम करू का? ताई बोलली, तू काही काम करू नको. तू फक्त सर्वांसाठी गरम चहा कर. भाऊजींनी विनंती वजं फरमानच सोडलं. अहो मी काय म्हणते ते तरी ऐका जरा. फक्त चहा आणू की सोबत काही? कांदा भजी जवळजवळ सगळेच एकदम ओरडले. कारण कांदा भजी हे तिचे स्पेशल होते. यथावकाश कांदे भजी आली. सर्वांनी ताव मारला. अरे थोडंच खा, तेलकट आहे, आवाज खराब होईल. भाऊजींचे हे वाक्य हवेतच विसरून गेले. नंतर चहा आला, तोही संपला. पण पाऊस काही संपला नव्हता. बराच वेळ गेला. एव्हाना रात्रीचे 7 वाजले होते. माझी चुळबुळ सुरू झाली. जसजशी वेळ होऊ लागली तसतशी माझी अस्वस्थता वाढू लागली. आई वाट पाहत असेल ग. मी तिला म्हणाले. माझ्या या वाक्यानंतर भाऊजीने पावसाचा अंदाज घेतला. पाऊस कमी झाला आहे जान्हवी, चल आपण निघूया, उशीर झाला आहे. आज मीच तुला सोडतो. भाऊजींच्या या वाक्याला सगळेच निघाले. उद्या सगळे वेळेवर या बरं का. भाऊजींनी सगळ्यांना बजावलं. सर्वजण निघून गेले. राहिले फक्त मी, भाऊजी आणि जनार्दन, ज्याची मोटरसायकलने भाऊजींची मोटरसायकलच्या मागे लावली होती. भाऊजींनी त्यांची मोटरसायकल काढली. चालू करण्याचा प्रयत्न करू लागले. पण काही केल्या चालू होत नव्हती. तेवढ्या वेळात जनार्दनने मोटरसायकल काढली. काय झाले स्वप्नील? गाडी का चालू होत नाही आहे? काय माहीत, पावसाळ्यात असल्याने कार्बोरेटमध्ये पाणी गेलं असेल. बरं एक काम कर, मी थांबतो. तू माझ्या गाडीवर पटकन सोडून ये. नको, मला सोडून यायला फार उशीर होईल. उद्या तुला सकाळी लवकर जायचं आहे कामावर. मी प्रयत्न करतो. जरा जास्त पैसे दिले असते तर चांगली गाडी आली असती. मी खुदकन हसले. भाऊजींनी फक्त जनार्दनकडे पाहिले आणि पुन्हा प्रयत्न करू लागले. स्वप्नील, अरे माझं ऐक. पटकन सोडून ये माझ्या गाडीवर. पुन्हा पाऊस येईल. भाऊजीने थोडा विचार केला. जनार्दन, आता जाता जाता तूच सुडे हिला. हे ऐकताच माझ्या काळजात धस्स झाले. नाहीतर मी जाऊन सोडून परत येणार, मग तू जाणार. त्यापेक्षा तूच जरा वाट वाकडी करून जा आणि तिला सोड, आणि हेच सोपं जाईल. जनार्दनने विचार केला. ठीक आहे. मी भाऊजींकडे पाहिले. त्यांना कारण बरोबर समजलं. जा जा, काही अडचण नाही. मित्रच आहे माझा, तुला घरी नेऊन सोडेल. मला लाजल्यासारखे झाले. आम्ही निघालो. घर येईपर्यंत आम्ही चांगलेच भिजलो होतो. संपूर्ण रस्ता जनार्दन जास्त शांत होता. फक्त मीच बोलत होते, तेही रस्ता सांगायला. साधारण 20 मिनिटांनी आम्ही घराजवळ पोहोचलो. इकडेच जरा बाजूला घ्या, घर आले. मी म्हणाले थँक्यू. एवढं बोलून मी पटकन घराचा दरवाजा वाजवला. दार उघडेपर्यंत जनार्दन तसाच उभा होता. आईने दार उघडल्यावर आत जाताना मी फक्त जनार्दनकडे पाहिले. हात केला आणि पटकन आत निघून गेले. आता जाताना मला गाडी गेल्याचा आवाज आला. काय ग, किती हा उशीर? रात्रीचे 9 वाजत आहेत. आणि कोणासोबत आलीस? आणि जावाई कुठे आहेत? आईची प्रश्नावली सुरू झाली. अगं आई, आज भाऊजींची गाडी बंद पडली म्हणून मला त्यांच्या मित्रासोबत पाठवले. जनार्दन त्यांचे नाव. आणि त्यांच्याच कंपनीत कार्यक्रम आहे आमचा. आईच्या सर्व प्रश्नांचे उत्तर मी एका दमात जरा रागातच दिले. अगं मग त्यांना आत का नाही बोलवलं? चहा तरी पिऊन गेले असते ना. तेही भिजलेच होते ना. काय वाटलं असेल त्यांना? आता मात्र मला अपराधासारखं वाटलं. खरंच आपण त्यांना आत बोलवायला पाहिजे होते. काय वाटलं असेल त्यांना याच्या विचारात मला त्या रात्री झोप लागली. सकाळी घरातून बाहेर पडतानाच ठरवले की आज आपण आपल्या कालच्या उद्धटपणाबद्दल जनार्दनची माफी मागायची. याच विचारात मी कॉलेज संपवून कधी ताईच्या घरी पोहोचले ते मला समजलंही नाही. पण नेमकं त्याच दिवशी जनार्दन आले नव्हते. बराच वेळ वाट पाहूनही जनार्दन आले नाहीत. त्यामुळे रियाजाला माझं लक्षच नव्हतं. मला वाटलं क्षमा मागण्यासाठी अधीर झालेली माझ्यासारखी वेडी मीच. अशाच प्रकारे आठवडा झाला. संगीत तालमीचा दिवसा उजळला. संकल्पनेप्रमाणे कार्यक्रमाची संगीत तालीम सुंदर झाली. सर्वांनी जनार्दनची आठवण काढली. 1 दिवसाच्या विश्रांतीनंतर कार्यक्रम असल्याने जनार्दनने कार्यक्रमाला उपस्थिती राहावी अशी सर्वांची इच्छा आहे, हे पाहून मलाही समाधान वाटलं. कार्यक्रमाच्या दिवशी मी सकाळीच उठले. कार्यक्रमाची तयारी करायची असल्याने मी कॉलेजला जाण्याचे टाळले. सकाळची आवरावर झाली. 1 दिवसाच्या विश्रांतीनंतर कार्यक्रम असल्याने जनार्दनने कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी सर्वांची इच्छा आहे, हे पाहून मलाही समाधान वाटले. कार्यक्रमाच्या दिवशी मी सकाळीच उठले. कार्यक्रमाची तयारी करायची असल्याने मी कॉलेजला जाण्याचे टाळले. सकाळची आवरावर झाली. कार्यक्रम महत्त्वाचा असल्याने प्रत्येक गायकाने वेगवेगळी वस्त्रे परिधान करण्याची संकल्पना ठरल्याने परिटाकडे दिलेली सर्व वस्त्रे जाऊन आणली. संपूर्ण तयारी झाली. दुपारचं जेवण करून तासभर विश्रांती घेतली. बरोबर 4 वाजता थिएटरवर पोहोचले. जवळजवळ सर्वजण जमले होते. मी मात्र कदाचित या शब्दावर विश्वास ठेवून
अपेक्षेने चारही बाजूला नजर फिरवीत होते. साधारण 6 वाजता आमचा कार्यक्रम सुरू झाला. थिएटर तुडुंब भरले होते. कार्यक्रम सुरू झाला. एक एक जण गाणी सादर करू लागला. माझ्या गाण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतशी मला थोडीशी भीती वाटू लागली. मी स्टेजवर गेले. माझं गाणं झालं. टाळ्या टाळ्या आणि टाळ्या. गाणं उत्कृष्ट झालं होतं. विंगेत आल्या आल्या सर्वांनी माझे अभिनंदन केलं. इतक्यात आवाज आला, अभिनंदन जान्हवी. मी थबकले. वळून पाहिले तर समोर जनार्दन उभे होते. गाणं खूप सुंदर झाले. गाण्याला न्याय दिलास. जनार्दनने माझं कौतुक करीत हो मला क्षमा करा. जनार्दन, माझ्या डोळ्यात पाणी आले. का बुवा? गाणं तुझं छान झालं आहे आणि क्षमा माझी का मागत आहेस? तुला आनंद नाही का झाला? तसं नाही, पण त्या दिवशी तुम्ही मला इतक्या पावसात सोडवायला आलात आणि मेलीने तुम्हाला साधं घरात पण बोलवलं नाही. त्या दिवसापासून मी तुमची वाट पाहत होते. अगं वेडी आहेस का? काय घेऊन बसलीस ते? मला काही वाईट वगैरे वाटलं नाही. चल डोळे पुस. डोळे पुसा. बाकीची गाणी पण म्हणायची आहेत. मी खाली बसलोय. जनार्दन बोलत होते, पण मात्र माझं लक्ष त्यांच्या चेहऱ्यावर होतं. का कुणास ठाऊक जनार्दनला पाहून मला कोण आनंद झाला होता. क्षमा मागितल्यामुळे मनावरचे ओझं पण कमी झालं होतं. कार्यक्रम संपला. स्वप्नील भाऊजींनी मला घरी सोडण्यासाठी जनार्दनला विनंती केली. मला खूप आनंद झाला. जणू काय मी याचीच वाट पाहत होते. गप्पा मारत आम्ही घर गाठले. मी जनार्दनची आईशी ओळख करून दिली. फराळ झाला. जाताना मी त्यांना वाड्याच्या दारापर्यंत सोडवायला गेले. त्यानंतर जनार्दन नेहमी घरी येऊ लागले. मी गुंते आहे हे मला जाणवू लागले, पण मला त्यांच्यापासून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. आईला जनार्दनचा स्वभाव फार आवडला होता, त्यामुळे त्यांची गट्टी जमली होती. चेष्टा मस्करी होत असे. कुणालाही जनार्दन आणि माझी मैत्रीवर आक्षेपच नव्हता. काही दिवस जनार्दन जर घरी आले नाहीत तर आई पण सारखी त्यांची आठवण काढीत असे. त्यांच्या गोड स्वभावामुळे ते सर्वांनाच आवडत होते. सर्वांना, होय मलाही ते आवडत होते. हळूहळू मी त्यांच्याकडे आयुष्याचा जोडीदार म्हणून पाहू लागले. हो, मी जनार्दनवर प्रेम करीत होते. एक दिवस अचानक जनार्दन ऑफिसच्या कामानिमित्त 15 दिवस परगावी त्यांना जावं लागलं. मला खूप राग आला. मला प्रश्न नोकरीचा होता. आल्या मला येऊन भेटण्याचं आश्वासन त्यांनी मला दिलं, पण नियतीने माझ्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी मला पाहण्यासाठी काही मंडळी आली. त्यांच्या बोलण्यातून मला समजलं की माझ्या बाबांचे एक मित्र होते. माझा जन्म झाला तेव्हा त्यांनी मला सून करून घ्यायचं वचन दिलं होतं. आज माझे बाबा आणि त्यांचे मित्र दोघेही हयात नव्हते, पण त्यांची पत्नी हयात होती. तेही सतत आजारी असल्याने त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतीने दिलेलं वचन पूर्ण करण्याची त्यांची इच्छा होती. मुलगाही सोबत असल्याने आईलाही मुलाला पाहता आले. आईला स्थळ व मुलगा आणि मुलाला मी पसंत पडले. दोन्हीकडून चर्चा झाली. स्वप्नील भाऊजींनी आमची बाजू व्यवस्थित सांभाळली आणि साखरपुड्याची तारीख लवकरच कळवू असं बोलून मंडळी निघून गेली. बाबांची इच्छा पूर्ण होणार म्हणून आईला आनंद गगनात मावेनासा झाला. कोणी माझ्या मनाचा इच्छेचा विचारच केला नाही. सगळेजण माझ्या साखरपुड्याचे आणि मी जनार्दनची वाट पाहत होते, कारण ते आल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेऊ शकत नव्हते. पण जे होणे होतंच तेच झाले. जनार्दन येण्यापूर्वी माझ्या साखरपुड्याची तारीख ठरली. सर्वांच्या चेष्टा मस्करीला मी बळजबरीने प्रतिसाद देत होते. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी माझी अवस्था झाली. साखरपुड्याच्या आदल्या दिवशी अशीच तालीम होती. अचानक स्वप्नील भाऊजींनी विषय काढला. मित्रांनो ऐका, एक आनंदाची बातमी आहे. नेमकं त्याच वेळी जनार्दन आले. अरे जनार्दन आलास, बरं झालं. एक आनंदाची बातमी आहे, तर ऐका सगळ्यांनी. जान्हवीचं लग्न ठरलं आहे आणि उद्याच तिचा साखरपुडा आहे. तर सगळ्यांनी संध्याकाळी ठीक 7 वाजता कार्यक्रमाला यायचं आहे. सगळ्यांनी एकच जल्लोष केला. मी जनार्दनच्या चेहऱ्याकडे पाहिलं. जनार्दन माझ्याकडे निर्विकार चेहऱ्याने पाहत होते. त्यांच्या नजरेत मला माझ्या कल्पनेतील आयुष्य दिसलं आणि क्षणार्धात जनार्दन सर्वांच्या आनंदात सामील देखील झाले. सगळ्यांनी हा आनंद साजरा करण्याचे ठरवले. एकाने साखरपुड्यानंतर त्यांच्या शेतात एक दिवसाची सहलीचं आमंत्रण दिलं आणि सर्वांच्या आनंदात साखर पडली. दुसऱ्या दिवशी माझा साखरपुडा झाला. सर्वांना नवरा मुलगा आवडला. सर्वांनी माझं आणि आईचं अभिनंदन केलं. पण का कुणास ठाऊक संपूर्ण कार्यक्रमात जनार्दनच्या चेहऱ्यावरचा आनंद मला नाटकी वाटला आणि मला चुकल्यासारखं वाटलं. त्यानंतर काही दिवस जनार्दन घरी आले नाहीत किंवा तालमीला यायचे नाहीत. प्रश्नच नव्हता.
कारण त्यांचा कंपनीचा कार्यक्रम झालेला होता. 2-4 दिवसांनी आम्ही सकाळी 7 वाजता सकाळी जमा झालो. जनार्दनची येण्याची मला खात्री नव्हती. ते आले. मला आनंद झाला, पण मला गाडीवर सोबत घेण्याचे त्यांनी टाळलं हे मला जाणवलं. प्रत्येक गाडीवर दोघेजण असे. सर्वजण शेतावर पोहोचले. सगळेच दंगामस्ती, गाणी, खेळ करण्यात दंग होते. दुपारचं जेवण झालं. विश्रांतीसाठी सगळेच पहुडले. जनार्दन एकटेच एका झाडाखाली बसले असल्याचे मला दिसले. मी तिकडे गेले. ते जरा सावध बसले. काय झालं? एकटेच बसलेस? काही नाही, असंच. काहीतरी झालंय. चेहऱ्यावर दिसतंय. सगळ्यांना तुम्ही आनंद दिसतात, पण काहीतरी नक्की झालं आहे. तसे तुम्ही जाऊन आल्यापासून जाणवते मला. काय झालंय सांगा ना. मी जनार्दनच्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. मला अंदाज आला. मी क्षणभर शांत राहिले आणि सरळ प्रश्न केला, माझं लग्न ठरलं आहे हे तुम्हाला आवडलं नाही का? माझ्या या प्रश्नात त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं, पण माझ्या सततच्या आग्रहाने त्यांना बोलायला भाग पाडलं. हो, त्यांच्या माझ्यावर प्रेम होतं. मी माझ्या आयुष्यात काय गमावून बसले याची मला जाणीव झाली. आणि आता खूप उशीर झाला आहे. जे झालं ते विसरून जाऊ. त्यानंतर काही कारण सांगून त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ती शक्य नसल्याचं सांगितलं. येताना प्रत्येक गाडीवर दोघेजण असल्यामुळे जाताना कोणाला तरी सोबत घेऊन जाणं भाग होतं. म्हणून मीच निघाले. अर्धा रस्ता जाईपर्यंत कोणीही काहीही बोललं नाही. शेवटी न राहून मीच त्यांना थांबवलं. आम्ही एका झाडाखाली बसलो. मी त्यांच्यावर प्रेम करते हे जेव्हा मी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांना आनंद गगनात मावेनासा झाला. पण आता उशीर झाला होता. जनार्दनने समाजविरोधात जाऊन लग्न करण्यास नकार दिला. आईची प्रकृती पण सध्या खराब असल्याने आईच्या विश्वासाला तडा जाण्याची तयारी नव्हती. खरं तर मला वाजत गाजत घरी घेऊन जाण्याची तयारी होती. पण जान्हवी असल्या विवाहास माझा पूर्णपणे विरोध आहे. माझ्या इतके तुझे पण माझ्यावर प्रेम आहे ही एकच बात मला आयुष्यभर सुखावणारी आहे. आपण एकत्र येऊ शकलो नाही यामध्ये दोष कोणाचाच नाही. हा सगळा नियतीचा खेळ आहे आणि प्रेमाचा शेवट हा लग्नानेच व्हावा असंच काही नाही. सगळंच आपल्या मनासारखं होत असतं तर गुलाबाच्या फुलाने काट्यासोबतचं आयुष्य झुगारून दिलं असतं. आपण कुणावर तरी प्रेम करतो यापेक्षा आपल्यावर कुणीतरी प्रेम करते हे समाधान आयुष्यभर पुरेल इतकं असतं. त्यामुळे आता आपण आपापल्या वाटेने जावं हेच सर्वांच्या हिताचं आहे. मी जनार्दनचे विचार मला खूपच आवडले आणि मी प्रभावित झाले आणि मी एक निर्णय घेतला. माझ्या काल्पनिक संसाराच्या वास्तविक साथीदारासाठी एक जगावेगळा निर्णय. जनार्दन, मी एक निर्णय घेतला आहे. माझी शपथ आहे तुम्हाला, नाही म्हणू नका. थोडे दिवस मला माझ्या मनासारखे जगायचं ठरवलं आहे मी. या 2 महिन्यात मी जे आयुष्य जगेन त्या शुद्धीवर मी माझं आयुष्य जगेल. हे 2 महिने आपण रोज भेटायचं. माझ्या हिश्श्याचं प्रेम मला पाहिजे आणि तुमच्या हिश्श्याचं प्रेम मी तुम्हाला देईन. आणि माझ्या लग्नानंतर मात्र आपण न चुकता प्रत्येक वर्षातून एकदा भेटायचं, अगदी न चुकता. तो दिवस आपण एकमेकांसाठी सहवासात घालवायचा. सुरुवातीला जनार्दन तयारच झाले नाहीत, पण शेवटी माझ्या प्रेमासमोर त्यांना नमते घ्यावे लागले. आमचे ते 2 महिने खूप सुंदर गेले. आम्ही लपून छपून भेटणं, फिरायला जाणं, सिनेमा पाहणं हे सर्व माझ्या कल्पनेतील आयुष्य आम्ही जगलो. त्यांनी माझ्या गालावर हात ठेवला. स्वतःच्या डोळ्यातील एक थेंब अंगठ्यावर ठेवून माझ्या कपाळाला लावला आणि मला म्हणाले आणि मला पुन्हा रडू कोसळले. जानू, जाणाऱ्या माणसाला हसून निरोप द्यावा, म्हणजे पुढच्या भेटीपर्यंत आपली हसरी छबी कायम त्यांच्या मनात राहते. मी हसण्याचा प्रयत्न केला आणि ते लगेच तिथून निघून गेले. मी त्यांच्या पाठमोरे आकृतीकडे पाहतच उभी राहिले. मला माहीत होते मागे वळून पाहणार नाहीत, कारण त्यांच्या ते स्वभावातच नव्हतं. माझं लग्न झालं. माझ्या लग्नात जनार्दन अगदी रमून गेले होते, पण त्यांच्या हसण्यामागील दुःख फक्त मलाच माहीत होतं. यथावकाश जनार्दनचंही लग्न झालं. दोघांचाही संसार सुरू झाला. मुलं बाळं झाली. आम्ही आपापल्या संसारात रमू लागलो. दोघांनाही आपापल्या संसारात कसलीही अडचण नव्हती, कारण आम्ही ठरवलं होतं वर्षभर आपण आपल्या कुटुंबासाठी जगायचं आणि वर्षातून एक दिवसासाठी आपल्यासाठी, आपल्या प्रेमासाठी द्यायचा. त्या दिवसापासून आज तगायत आम्ही न चुकता आपलं वचन पाळतो आहोत. सुरुवातीला आम्ही लपून छपून भेटायचो. हळूहळू आमच्या वयानुसार भीती कमी होत गेली. हे सर्व घडत होतं ते फक्त आमच्या प्रेमावर विश्वास होता म्हणून. आमचं प्रेम हे 2 जीवातील किंवा 2 शरीरातलं नातं नव्हतं, तर ते आहे 2 मनातील एक रेशीम धागा, एक अतूट विश्वास. ग्रेट, सिम्पली ग्रेट. मला गर्व आहे माई तुमच्या आणि आप्पांच्या प्रेमावर. आजकालच्या प्रेमी युगलाला आदर्श ठरावे हे प्रेम. प्रेमाला स्वतःची मालमत्ता समजणारे प्रेमी यांना काय माहीत आहे
काय माहिती, प्रेमाचा असाही एक रंग आहे. या रंगात सप्तरंगाचे सर्व गुण आहेत. माय ग्रेट हँड्स ऑफ युअर लव्ह. डोळ्यातील अश्रू पुसत पुसत शुभांगी बोलत होती आणि आपल्या प्रेमाबद्दल आदर भावना पाहून माईंना गर्व वाटला आणि माईंनी अश्रूंना जागा करून दिली. चला चला, आपण हे प्रेम साजरे करूया. आपण मस्तपैकी चहा घेऊया. डोळे पुसतच आबांनी आपली वर्णी लावली. आबा, रात्रीचे 7 वाजले आहेत. आता कसला चहा पिताय? चला आता जेवणच करून घ्या. चला बाळा. शुभांगी माईंनी फरमान सोडलं. नको माई नको, मी निघते आता. आप्पा माझी वाट पाहत असतील. पण मी उद्या पुन्हा येणार आहे माई. मला अजून काही जाणून घ्यायचं आहे. अजून आहे का? बरं बरं, सांभाळून जा. आप्पांचीही काळजी घे बरं का. आणि हो, मी ठीक आहे असा निरोप दे त्यांना. शुभांगी हसली अगदी मायेने आणि निघून गेली. सकाळचे साधारण 10 वाजले होते. माई वर्तमानपत्र वाचत होत्या. इतक्यात चहा घेऊन आली. माईंना चहा देत असतानाच आवाज आला. शोभाबाई, आम्हालाही चहा आणा बरं का. आम्ही भक्त आहोत तुमच्या चहाचे. शुभांगी आली. दोघींनीही शुभांगीचे स्वागत केले. शोभाने शुभांगीला चहा आणून दिला. दोघीही गप्पा मारित होत्या. गप्पा कसल्या, त्या शुभांगीशी बोलतच होत्या. माई फक्त ऐकत होत्या. शुभांगीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्याला कारणही तसंच होतं. माई, मी काल इथून सरळ दवाखान्यात गेले. आप्पांना सांगितलं तुम्हाला भेटल्याचं. आप्पांना स्वर्ग समाधान वाटले. बरेच दिवसांनी मला आप्पांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. त्यातच दुधात साखर पडली. आप्पांची प्रकृती सुधारल्याने डॉक्टरांनी घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे माई. माई, उद्या दुपारी आम्ही घरी जाणार आहोत. नंतर मी तुम्हाला स्वतः घरी घेऊन जायला येणार आहे. काय शुभांगी ताई, कोणाला घरी घेऊन जाणार आहात? आब्बांनी मध्येच येऊन प्रश्न टाकला. आमची गंमत आहे. शुभांगी अगदी लहान मुलींच्या आविर्भावात बोलली. बरं. आब्बा पण दिलखुलासपणे बाजूला बसले. माई, हे सर्व ठीक आहे, पण तुम्ही इकडे वृद्धाश्रमात कशा काय आलात? तुमचे कुटुंब कुठे आहे? शुभांगीने अचानक प्रश्न केला. सर्वजण एकदम शांत झाले. मी इकडे अपघातानेच आले. माईंनी शांततेचा भंग केला. लग्नानंतर मी माझ्या संसारात रमले. वर्षातून एकदा होणाऱ्या भेटीमुळे मिळणारे समाधान वर्षभर संसाराकडे लक्ष देण्यास पुरेसं होतं. हृदयाचं नातं आणि रक्ताचं नातं या दोन्ही नाती मी अगदी व्यवस्थित पार पाडित होते. मला 2 मुली झाली. एक मुलगा, एक मुलगी. पती माझ्यावर मनापासून प्रेम करीत होते. सगळं मस्त चालू होतं. पण माईंनी मागे पाठ टेकली. थोर मोठ्यांनी सांगितलं आहे ना की जेव्हा सर्व काही व्यवस्थित चालू असतं तेव्हा ती येणाऱ्या संकटाची चाहूल असते. माझंही तसंच झालं. छोट्याशा आजारातून माझ्या पतीचे निधन झाले आणि मी एकटी पडले. माझ्या पदरात माझी 2 पिल्लं होती. मला माझ्या आईची आठवण झाली. मला धीर आला. जनार्दनने छोटासा व्यवसाय सुरू करून देण्याचा प्रयत्न केला, पण नात्यात व्यवहार नको म्हणून मीच टाळले. माझे पती ज्या ट्रॅव्हल कंपनीत कामाला होते त्या कंपनीत मलाही नोकरी मिळाली. या आधारावरच मी मुलांना वाढवलं. मुलगा पदवीधर झाला. हळूहळू मुलाने स्वकमाईवर पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केल्याने माझा भार हलका झाला. त्यामुळे मला माझ्या मुलीचं लग्नाचं मनावर घेता आलं. हाताशी लाखभर रुपये जमवून मुलीसाठी स्थळं बघायला सुरुवात केली आणि काळाची चक्रे पुन्हा फिरली. ट्रॅव्हल कंपनीचे मालकाचेच निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला व्यवहार जमेनासा झाला. कंपनीत नुकसान होऊ लागले. वैतागून कंपनी बंद करण्याचा निर्णय मालकाच्या पत्नीने घेतला. नोकरी जाणार या भीतीने सर्वांचे धाबे दणाणले. आम्हा काम करणाऱ्यांची चर्चा होऊ लागली. सर्व जणांमध्ये मी एकटीच महिला असल्याने मालकाच्या पत्नीशी चर्चा करून काहीतरी तोडगा काढण्यासाठी माझ्यावर दबाव येऊ लागला. काहीच मार्ग सापडेना. शेवटी मीच धाडस केलं. कंपनी करारावर चालवण्यासाठी घेण्याचं ठरवलं. या विषयावर पुन्हा एकदा सहकाऱ्यांसोबत चर्चा झाली. कायमस्वरूपी बेरोजगार राहण्यापेक्षा 1 वर्ष निम्म्या पगारावर काम करण्याची तयारी सर्वांनी दाखवली. मुलीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे वापरून प्राथमिक अडचणीच्या गरजा भागवून काही वर्षांच्या करारावर कंपनी ताब्यात घेतली. त्या बदल्यात मोबदला म्हणून काही टक्के भाग मालकाच्या पत्नीला देण्याचे नक्की झाले. कंपनी ताब्यात घेतल्यावर दैवयोग आणि सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे वर्षभरात कंपनीची परिस्थिती सुधारली. पण घरातील पैसे वापरल्याबद्दल माझ्याच घरी पहिली ठिणगी पडली. माझे पैसे वापरणे हे माझ्या मुलाच्या मनाविरुद्ध झाले. त्या पैशाने मुलाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता म्हणे, पण त्याला उशीर झाल्याने मला काही करता आले नाही. त्यामुळे मुलगा माझ्यापासून दुरावत गेला. माझ्या आणि माझ्या मुलामध्ये दरी वाढत गेली. माझ्या घरात खटके उडू लागले. यथावकाश मुलांची लग्ने झाली. मुलगा उच्च पदावर काम करू लागला. माझा आणि मुलांच्या उच्चभ्रू संस्कृतीचा मेळ काही बसेनासा झाला आणि परिणाम मुलाने आपले स्थान वेगळे मांडले. मी पुन्हा एकटी पडले. आयुष्याच्या वळणावर आधार पहिला फक्त जनार्दनचा वर्षातून एकदा भेटूनही जनार्दनचा सहवास
मला पुढील वाटचालीला मदत करत होता. माझ्या प्रेमाची साथ अजूनही आहे. हा विश्वास माझ्यासाठी नसे थोडका. एक दिवस संध्याकाळी अशीच एक बागेत बसून मागील जीवनाचा आढावा घेत असताना माझ्या मनावर असलेल्या ओझ्याने माझी शुद्ध हरपली. जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी या वृद्धाश्रमात होते. त्या दिवशी आबा नेहमीप्रमाणे बागेत फिरायला आले होते. त्यांनी मला पाहिलं आणि मला इथे आणलं. खरंच मी आबांची फार ऋणी आहे. सर्वांनी माझी काळजी घेतली. मी समरस होत गेले आणि माझा एकटेपणा संपला. मी इथेच राहू लागले आणि व्यवसाय सांभाळू लागले. वृद्धाश्रमात राहून व्यवसायाकडे पाहणे मला जरा कठीण होऊ लागलं, कारण रोजची दगदग मला सहन होईना. शेवटी विचार करून मी आबांना व्यवसायात लक्ष घालण्यास प्रवृत्त केलं. माझा पैसा मी वृद्धाश्रमात खर्च करू लागले. वृद्धाश्रमाचे पालकही नंतर राहिले नाहीत. आपसुकच वृद्धाश्रमाची धुरा माझ्यावर आणि व्यवसायाची जबाबदारी आब्बांकडे गेली. आब्बाने एक दिवस अगदी प्रांजळपणे मला सांगितलं, माई, व्यवसाय सांभाळण्यास मी आता कमी पडतोय. मला या जबाबदारीतून मुक्त करा. विचारांची व्यवसायात मी माझ्या सहकाऱ्यांना भागीदार म्हणून सामावून घेतलं. त्यांनी मला ताण न घेण्याचा प्रेमाचा सल्ला दिला आणि आश्रमाचे पालकत्वही घेतले. माई, तुम्ही आता विश्रांती घ्या. आम्हाला काही अडलंच तर आम्ही येऊ तुमच्याकडे. व्यवसायाचे मालक झाल्याने सर्वांना आनंद आणि वेळेला मदत केल्याची परतफेड झाल्याचे मला समाधान मिळाले. आता माझा व्यवसाय आणि माझा आश्रम दोन्ही ठिकाणी आनंदी आनंद आहे. खंत फक्त एवढीच आहे की ठरल्याप्रमाणे यावर्षी माझी आणि जनार्दनची भेट काही होऊ शकली नाही याचीच. हे पहिल्यांदाच झालं. हे बोलताना माईंना आपले अश्रू मात्र लपवता आले नाही. शुभांगींनी माईंच्या खांद्यावर हात ठेवला. माई, आज मी आपांना घरी घेऊन जाणार आहे. मी उद्या सकाळीच पुन्हा येईन आणि तुम्हाला घरी घेऊन जाईन. ठरल्या दिवशी नाही जमलं हरकत नाही, पण याच महिन्यात मी तुमची भेट घडवून आणीन याची खात्री बाळगा. येते मी. शुभांगी निघून गेल्यावर आबा आत गेले, पण माई बराच वेळ बाहेरच बसून होत्या. संध्याकाळ झाली. माई आपल्या खोलीत गेल्या. आज माईंना थकवा जाणवत होता. थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून माईंनी अंग टाकलं आणि शोभा आली. माई, बाहेर कोणीतरी आलंय. म्हणतात तुम्हाला भेटायचं आहे. कोण आहे? माईंनी किलकिल्या डोळ्यांनी विचारलं. मी त्यांना नाही सांगितलं, पण म्हणतात की मला जान्हवीला भेटायचं आहे. बरं, पाठव त्यांना आत. नंतर माई जागेवरच उठून बसल्या. माईंची नजर समोरच्या आरशात गेली. त्या स्वतःला न्याहाळीत असतानाच आवाज आला, येऊ का जानू? माईंनी चमकून वळून पाहिलं आणि पाहतच राहिल्या. समोर जनार्दन उभे होते. माई पाहतच राहिल्या. जानू, आत नाही का घेणार? अशी का पाहतीये? माईंच्या उत्तराची वाट न पाहता जनार्दन आत आले. माईंच्या खांद्यावर हात ठेवला. माईंचा रोम रोम शहारला. आपसुकच माई जनार्दनच्या मिठीत गेल्या. होतं माईंच्या आश्चर्याने विचारलं, जनार्दन, तुम्ही दवाखान्यात होतात ना? शुभांगी तिकडेच गेली आणि तुम्ही इकडे? घाबरू नको, मी दवाखान्यात निरोप ठेवून आलोय. ती सामान घेऊन घरी जाईल. तुला भेटूनच मी घरी जाईन. अहो, पण इतक्या घाईने कशाला यायचं? तुला भेटायला निघालो होतो तर ना भेटताच कसं परत जाऊ? हे शक्यच नाही. अहो पण जानू, मला क्षमा कर. ठरल्या वेळी मी तुला भेटू शकलो नाही. खूप वाट पाहिली असेल ना माझी. माईंची नजर पायाच्या अंगठ्याजवळ गेली. काय करू? वेळेने घात केला आणि सरळ दवाखान्यात जाऊन बसलो. माईंच्या डोळ्यात पाणी आलं. खूप लागलं का हो तुम्हाला? आता काही त्रास होत नाही ना? कसा दिसतोय? काय वाटतंय तुला? माई खुदकून हसल्या. स्मार्ट दिसत आहात तुम्ही, जनार्दन अभिमानाने बोलले. दोघेही दिलखुलासपणे हसले आणि गप्पात रंगून गेले, जशी काय त्यांची ही पहिलीच भेट आहे. अचानक घड्याळाने गजर दिला. दोघेही भानावर आले. जनार्दनने घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 12 वाजले होते. जानू, निघतो मी आता. अशी पण तू उद्या पण घरी येणारच आहेस ना? पहिल्यांदाच माझी जानू माझ्या घरी येणार आहे. तयारी करायला हवी ना? माई असं काही लाजल्या जसं काही लग्न करून त्या जनार्दनच्या घरी जाणार आहेत. चला, तुमचं काहीतरीच. जनार्दन जोरात हसले. अहो हळू, सगळे झोपले असतील. चला उद्या भेटू. थांबा ना आणखी थोडा वेळ. तुझे हे नेहमीचेच आहे. आता बराच उशीर झाला आहे. शुभांगी माझी वाट पाहत असेल आणि परतीचा प्रवास खूप मोठा आहे. माईंनी नाईलाजाने परवानगी दिली. जनार्दन हसून, जानू, जाणाऱ्या माणसाला नेहमीच हसून निरोप द्यावा, म्हणजे पुढच्या भेटीपर्यंत त्याच्या मनात आपली हसरी छबी कायम राहते. बरं बाई, व्यवस्थित जा. रात्र आहे, सांभाळून जा. माईंनी हसून निरोप दिला. स्मित हास्य करून जनार्दन निघाले. माई त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभ्या राहिल्या. जनार्दनने सवयीप्रमाणे मागे वळून पाहिलं नाहीच आणि माईंनाही अपेक्षितच होतं. काही सेकंदानंतर मोटर गेल्याचा आवाज आला. नंतर सकाळ झाली. नेहमीप्रमाणे माई लवकर उठून आवरून अंगणात चहा पीत बसल्या होत्या. खरं तर त्या शुभांगी येण्याची वाट पाहत होत्या, कारण आज ती माईंना घेण्यास येणार होती. चेहऱ्यावर एक आगळं वेगळं समाधान होतं.
इतक्यात फाटकाचा आवाज आला. माईने वळून पाहिलं. एक व्यक्ती आली होती. माई आश्चर्याने पाहिलं. कोण हवंय? मला माईंना भेटायचं आहे. मीच माई, बोला. मी जनार्दन साहेबांच्या गाडीचा ड्रायव्हर सखाराम. मला शुभांगी ताईंनी पाठवलं आहे तुम्हाला घ्यायला. चला. हो, मला माई खुर्चीतून उठल्या. पण शुभांगी का नाही आली? ती येणार होती ना? हो, पण आता त्या येणार नाहीत. का? माई, काल संध्याकाळी दवाखान्यातच अचानक साहेबांची तब्येत बिघडली आणि साहेबांना देवाज्ञा झाली. माईंना त्यांच्या कानावर विश्वासच बसेना. काय काल? तर आम्ही पुढचे शब्द माईंच्या घशातच राहिले. ती व्यक्ती काहीतरी बोलत होती, पण माईंना काहीच ऐकू येत नव्हतं. माईंना जनार्दनचे शब्द आठवले. माझा शब्द आहे, मी वचन दिलंय. तुला मी कधीही विसरणार नाही. तुझी शपथ घेऊन सांगतो. तुला भेटल्याशिवाय माझा आत्मा देखील पुढच्या प्रवासाला लागणार नाही. माईंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. माई निघायचं ना? माईच्या डोळ्यासमोर जनार्दनच्या भेटीचा हसरा क्षण उभा राहिला. जानू जाणाऱ्या माणसाला हसून निरोप द्यावा, म्हणजे पुढच्या भेटीपर्यंत आपली हसरी छबी कायम त्याच्या मनात राहते. माई शांतपणे उत्तरल्या, नाही, मी नाही येणार. परत जा तुम्ही. इतकं बोलून माई मागे फिरल्या. आपल्या खोलीकडे जायला निघाल्या. त्यांच्या चालण्यात दुःख होतं. स्वतःच्या जगातील सर्वात मौल्यवान वस्तू हरवल्याचं. तर मग मित्रांनो, तुम्हाला ही आजची कथा, वृद्धाश्रमातील ही अनोखी भेटीची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही कथा चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.